अभंग खूप सुंदर आहे आणि मोठा पण भरपूर आहे. एवढा कमी वेळात शक्य नाही, पण थोडं थोडं प्रत्येक चरणाला कळावं तरी नेमकं काय थोडं थोडं सांगणं तर पुढे एक चरण झाला तर 3 शिकले झाले. अरे बापरे, बरं जरा नंबर लागला आता. बघा थोडंसं चिंतन करूया. बघा छान छान तो स्तुती करावी तेवढी कमी तुमची. आता जास्त वेळ काढणार नाही. आता थोडस 3 चरणावर थोडं थोडं सांगत मी शेवट जाणार आहे. बघा आता नायनो देव कळला, संत कळला, थोडक्यात कळला. कळलं म्हणजे ते जोक नाही. देव कळला कळला हे आयुष्यात पूर्णच नाही. असे कितीतरी जन्म आम्हाला घ्यावे लागतील तेव्हा देव संत साधू महात्मे कळतील. मला एक म्हणायचंय, देव कळो न कळो, संत कळो किंवा न कळो, पण ज्यांच्या माध्यमातून सुंदर जन्म आम्हाला मिळाला, सुंदर विश्व पाहता आलं, संसारातलं प्रत्येक सुख घेता आलं, समाधान पाहता आलं, कधी दुःख आहे कधी आनंद, या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या ना, त्यांना मात्र विसरू नका. ओ हो 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 आपण शास्त्रकारांनी पुराणाने साधू संतांनी आईचं महत्व खूप सांगितलं. आईला आई पण त्यांच्यामुळं भेटलं, तो बाप मात्र तसाच राहिला. मला वाटतं कधी जगाला बापाचं दुःख कळेलच की नाही. बर का, खूप दुःख दडलेलं आहे या हृदयामध्ये. लेक नांदायला निघाले की आई रडून रडून मोकळ होते, पण बाप मात्र कुठंतरी कोपऱ्यात थांबतो. तो अश्रू कोणाला न दिसू देता उपरण्यानं अश्रू पटकन पुसतो. सजन हो माय मावल्यानो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जसे आपले आई वडील आपल्याला प्रिय आहेत ना, तसंच बघा जगामध्ये 2च कुटुंब, एक माहेरचं आणि एक सासरचं.
जेवढा जिव्हाळा तुम्हाला तुमच्या माहेर बद्दल आहे ना, मी म्हणेन तेवढा जिव्हाळा सासरला नका देऊ. नका देऊ म्हणते, नका देऊ. फक्त त्यातला 50%. किती? महिला मंडळ माय किती? बोला. ज्यांना म्हणलं त्यांना हात वर करा. 50%. कोणालाच भेटत नाही तर 50% आम्हाला वाटून काय उपयोग आहे? जे आमची सेवा करणार त्यांना कळलं पाहिजे. सासूबाईला वाटते सेवा केली पाहिजे आपल्या सुनेला, पण आता तुमची सेवा करण्यासाठी तुमची सूनच कीर्तनाला येत नाही ना. बरेच ठिकाणी सत्याचे लोक म्हणतात ताई दारू पिणाऱ्यावर बोला. अरे दारू पिणाऱ्यावर काय बोला? पिणारे ते देतो. आमचं कीर्तन धाब्यावर नेऊन ठेवा, त्या दारूच्या दुकानापुढे ठेवा, मग बोलून उपयोग आहे. आता ते नाही तर त्यांच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे? पिणारे ते देतात ना. नाही येतात असे लय येतात माझ्या कीर्तनात. असं करतो एवढंच नाही, माझ्या समोर महाराजांच्या समोर त्यांच्यात काही बदल एक दिवसाच्या कीर्तनातून बदल होत नसतो. मनाचा निश्चय पक्का. व्यसन काय असं कितीतरी काही सुटल्याचे व्यसन आहे. अच्युत आहे व्यसन काय लय पटायचं. आणि आणखीन एक सांगेल, माझ्या माय मावल्याने हात जोडून विनंती, पुरुष व्यसनी होण्याचं कारण साधारण 100% माझ्या माय मावल्याला कारणीभूत आहे. घरात किरकिर करू नका, वाद करू नका. हे बघा मुलांची अवस्था एवढी बिकट झालेली आहे. पत्नीला सोडता येत नाही, आईला तोडता येत नाही. वयानं समजून घ्या त्या जीवाची यातना. विनाकारण त्यांना त्रास नका देऊ आणि तुमच्या टेन्शन न त्या बिचाराचं आयुष्य बदल नका. आणि पिणाऱ्याने सुद्धा लक्षात ठेवा, दारू पिल्याने टेन्शन कमी होत नाही. ही फक्त बहाणा आहे, आमचा बहाणा. दारू गांजा बत्ती दारू Oh